ज्यांना कुणाला बाजरीची भाकरी खूप आवडते पण चालत नाही किंवा बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर खूप त्रास होतो, तर अशांनी तर नक्कीच ही भाकरी अगदी आवर्जून खावी. कारण यामध्ये आपण असे काही पदार्थ घातलेले आहेत की ही जी भाकरी जर आपण खाल्ली तर अजिबात बाधत नाही आणि आपण दररोज अशी खावीशी वाटेल अशी चवदारसुद्धा होते. तर चला तर मग अशीच सोलापूरकडील आपली ही जी फेमस ही कडक भाकरी आहे कशी करायची ती बघूयात. नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. आता पहिल्यांदा मी गॅस पेटवून बारीक गॅस करून आपण तवा तापायला ठेवायचा. शक्यतो तुम्ही लोखंडी जर तवा असेल तर नक्कीच तो लोखंडी तवा तुम्ही या भाकरीसाठी वापरा. तर बघा आता तवा तापतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता हे बाजरीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. 2 प्लेट मी बाजरीची हे पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 3 ते 4 भाकरी सहज होतील. आता हे जे पीठ आहे आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपण एक एक करून आपण जे साहित्य घालणार आहोत तर ते साहित्य अशा पद्धतीने आपण घालायचं आहे की ही भाकरी खाल्ली की अजिबात त्रास होणार नाही. आता त्यामध्ये मी थोडीशी हळद घातली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडासा हिंग घातला आहे, नंतर भाजलेल्या ओव्याची पावडर घातलेली आहे, नंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली, नंतर थोडेसे आपण तीळ घालायचे आणि त्यामध्ये ही भाकरी छान खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे तेल घालायचे. आता हे सगळं जे साहित्य आपण हे घातलं आहे तर भाकरी आपली हळदीमुळे छान अशी पिवळसर दिसते, मिठामुळे ह्या भाकरीला अगदी छान चव येते आणि बाकीचं जे साहित्य घातलं आहे तर ते आपण बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर पोटाला अगदी छान असं पचन होऊन अजिबात त्रास होणार नाही यासाठी घातलं आहे. तर हे जे साहित्य आहे आता या पिठामध्ये आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळ्या पिठाला हे घातलेलं जे आपण पदार्थ आहेत तर ते सगळे व्यवस्थित असे लागले पाहिजेत. तर आपण अगदी छोट्या छोट्या साईजच्या अगदी मस्त कडक अशा भाकरी करतो आहे. तर ह्या अजिबात आपण खाताना तोंडाला टोचू नयेत किंवा कडक पापडासारख्या होऊन खुसखुशीत व्हावं यासाठी आपण त्यामध्ये तेल घातलं आहे. तर बघा आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे आपण आता मळण्यासाठी अगदी नॉर्मल पाणी घेणार आहोत. कारण आपण आता हे जे पीठ आहे तर तुम्ही कोणत्या गिरणीतून दळलं आहे त्यानुसार आपण पाणी घ्यायचं आहे. आता हे जर पीठ तुमचं अगोदरच जर चिकट असेल तर नॉर्मल थंड पाण्याने तुम्ही हे पीठ मळू शकता आणि जर तुमचं पीठ मोठ्या गिरणीतून जर पीठ दळून आणलेलं असेल, जास्त चिकट नसेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये टाकून थोडंसं उलटण्याने एकत्र करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर कोमट पाण्याने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ जे आहे माझं बाजरीचं जे पीठ आहे ते छोट्या गिरणीमध्ये दळलेलं आहे त्यामुळे अगदी चिकट आहे, म्हणून मी नॉर्मल थंड पाण्यानेच हे पीठ मळून घेते. आता हे सगळं जे पीठ आहे आपण आता एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. आपण ज्वारीची भाकरी कशी करतो तशाच पद्धतीने जसं पीठ मळतो तसंच बाजरीचं हे पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त ज्वारीच्या पिठासाठी आपल्याला पाणी थोडंसं जास्त लागतं आणि बाजरीच्या पिठासाठी पाणी थोडं कमी लागतं, म्हणून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. तर हे जे पीठ आहे आपल्याला जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही. जास्त पातळ जर झालं तर भाकरीला चिरा पडतात आणि घट्ट जरी झालं तरी आपल्या ह्या भाकरीला थापताना चिरा पडतात. त्यामुळे थोड्या कमी पाण्यातच आपण हे चांगलं मळून घ्यायचं आहे. तर मी आता त्यातलाच थोडासा उंडा बाजूला काढून घेतला आहे आणि चांगलं मळून घेतलं आहे. तर बघा आता अशा पद्धतीने आपण हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. त्यातलाच आपण आता अगदी छोटासा उंडा घ्यायचा आहे. आपलं लाडू जसा असतो तर त्याच आकारामध्ये हे पीठ घ्यायचं आहे, म्हणजे जेवढी आपल्याला पातळ अशी भाकरी थापता येईल तेवढी पातळ आपण थापून घ्यायची. आता हे भाकरी थापण्यासाठी आपण परातीत थापणार नाही आहेत, कारण पोळपाटावरती अतिशय छान पातळ अशी थापता येईल. तर थोडंसं कोरडं पीठ मी खाली टाकलेलं आहे. हाताला थोडं कोरडं पीठ लावायचं आहे आणि आपण थापून घ्यायची. तुम्हाला दोन्ही हाताने जर थापता येत नसेल तर एका हाताने अशा पद्धतीने थापली तरीसुद्धा चालेल. आता कडेने जे पीठ आलेलं होतं ते मध्ये सरकवून घ्यायचं आहे, म्हणजेच पोळपाटाच्या कडेने हे पीठ बाहेर येत नाही.
आता एका हाताने थापायची आणि जर दोन्ही हाताने थापता येत असेल तर दोन्ही हाताने सुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता. आता मी दोन्ही हाताने थापून घेते आणि अगदी आपली चपाती जशी असते तशीच पातळ अशी ही भाकरी जी आहे ती थापून घ्यायची. तर अगदी सगळीकडून एकसारखी पातळ करायची. जेवढी पातळ थापता येईल तेवढी पातळ थापून घ्यायची. तर ही पातळ होण्यासाठी पीठ नक्कीच आपल्याला थोडंसं चिकट हवं आहे. तर बघा आता सगळीकडून एकसारखी छान अशी पातळ झालेली आहे. बघा भाकरी मी तुम्हाला दाखवते सुद्धा. बघा किती पातळ झाली ती. आपण उंडा अगदी छोटा घेतला होता आणि भाकरी चांगली मोठी झाली आणि गोल गरगरीतसुद्धा झालेली आहे आणि छान अशी पातळ झाली. आता ही तव्यावर टाकण्यासाठी आपण आता कशी उचलायची ही पण तुम्हाला दाखवते. तिकडे मी गॅस एकदम फुल केलेला आहे आणि बघा आता कडेला घ्यायची भाकरी. एका हाताने खालून आणि नंतर मग पलटी करून दोन्ही हाताने आपण हे तव्यावरती अगदी हलक्या हाताने टाकायची. जास्त आपटायची नाही. जर आपटली तर त्याला असे फोड येतात, मग भाकरी चांगली भाजली जात नाही. तर आता गॅस फुल केलेला आहे मी आणि ही जी प्रोसेस आहे ती झटपट करायची. त्यावरती आपण आता हे पाणी लावून घ्यायचं. तर बघा आता ही भाकरी चिकटण्यासाठी मात्र लोखंडी तवा घ्यायचा आहे. लोखंडी तवा जर घेतला तर ही भाकरी जी आहे ती चिकटली जाते आणि आपल्याला त्याला व्यवस्थित असं पाणी लावता येतं. आणि पाणी हे जे आहे ते झटपट लावायचं आहे, कारण जर हे पाणी लावलेलं जर वाळलं तर भाकरीला चिरा पडतात. तर हे वरून आपण आता हे पाणी लावायचं आहे आणि त्यावरती आपण आता थोडेसे तीळ भुरभुरूया. तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील, कारण आपण पिठामध्ये सुद्धा तीळ टाकलेले आहेत. आणि पटकन पाणी वाळण्याच्या अगोदरच ही पटकन पलटी करायची. आता 2-3 मिनिटांनी आपण फुल गॅसवरती ही भाकरी एक साईडने आपण आता काढून बघूयात. जर चांगली भाजलेली जर असेल तर ही तव्यापासून लगेच वेगळी होते. तर बघा आता असं करत करत खालची बाजू व्यवस्थित अशी एकदा भाजून घ्यायची. तर तुम्ही उलटण्याने किंवा या कापडाच्या साहाय्याने दाबून दाबून खालचा जो भाग आहे भाकरीचा तो एक साईडने व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. अगदी हलका लाल कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊयात. तर बघा आता असेच दाबून दाबून कापडाने आपण खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित अशी ही भाजून घेतलेली आहे. आता तुम्हाला मी दाखवते. सगळीकडून एकसारखी फिरवत फिरवत मी ही भाजली. तर बघा अगदी छान अशी ही खालची बाजू भाजलेली आहे. आता आपण गॅसवरतीच पुन्हा दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची. पूर्वी बायका चुलीवरती अशा ही भाकरी ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या, अगदी छान कडक व्हायच्या. तर तुमच्याकडे जर चूल असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही ही भाकरी अगदी तशीच भाजून घ्या. ही सुद्धा भाकरी छान होते गॅसवरची, पण चुलीचं जे स्वाद असतो तो या भाकरीला येत नाही. तर आता बघा मी पलटी केलेली आहे. दुसऱ्याही बाजूने अशीच कापडाने दाबून दाबून अगदी सगळीकडून एकसारखी खरपूस अशी ही भाजून घेऊया. तर दोन्ही बाजूनी जर एकदम छान जर दाबून भाजली तर अगदी कडक होते ही भाकरी. आता ही जी भाकरी आहे आपण पलटी केल्यानंतर जर फुगली तर कापडाने दाबून त्यातली जी वाफ आहे ती काढून घ्यायची आणि दाबून ही भाकरी दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. तर बघा आता ही भाकरी आपली भाजून तयार झालेली आहे. आता ही थंड करायला आपण ठेवून देऊयात आणि राहिलेल्या पिठाच्या ज्या भाकरी आहेत अशाच पद्धतीने आपण करून घ्यायच्यात. तर आता मी टोपल्यामध्ये ठेवते आणि पसरून ठेवायच्यात. एकावर एक ह्या भाकरी ठेवायच्या नाहीत, कारण ओलसर जर झाल्या पुन्हा तर त्या भाकरी कडक होत नाहीत. आता बघा दुसरीसुद्धा आपण अगदी पातळ छान अशी ही केलेली आहे आणि आता सगळ्या भाकरी आपल्या करून तयार झाल्या. तर एवढ्या पिठाच्या आपण 4 भाकरी केलेल्या आहेत. अगदी छान पापडासारख्या कडक मस्त अशा ह्या खरपूस अशा ह्या भाकरी झालेल्या आहेत. हे पहा, बघू शकताय तुम्ही. आता ह्या भाकरी केल्यानंतर आपण थोड्याशा पसरवून अगदी थंड करून घ्यायच्यात. आता ह्या ज्या भाकरी आहेत तर 1 ते 1.5 महिना मस्त अशा टिकतात. त्याला फक्त पाणी लावायचं नाही. अगदी कोरड्या एकदम छान भाजल्या, त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण जर गेला तर मस्त अशा भरपूर दिवस ह्या टिकतात. आता ह्या भाकरीबरोबर आपण पातळ भाजीसुद्धा खाऊ शकतो किंवा कोरडी भाजीसुद्धा खाऊ शकतो. अगदी मस्त. तुम्हाला मी मोडून दाखवते. अगदी पापडासारख्या आहेत पण अगदी
कडक नाही किंवा खाताना टोचतील अशाही नाहीत. खूप मस्त खरपूस अशा या भाकरी खमंग अशा लागतात. तर बघा आता मी एका प्लेटमध्ये कोरडी भाजी घेतली, पातळ भाजी घेतली आणि आपली ही सोलापुरी चटणीसुद्धा घेतलेली आहे. तर बघा आता ही मटकीची भाजी आहे, ही भाकरीबरोबरसुद्धा आपल्याला घेता येते, खाता येते. आता नंतर बघा ही मेथीची पातळ भाजी अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते, म्हणून मी अगदी आवर्जून ही भाजी केलेली आहे याच्याबरोबरच. तर तीसुद्धा आपल्याला ह्या भाकरीबरोबर मस्त अशी टेस्ट लागते आणि खातासुद्धा येते. आणि तसंच चटणीसुद्धा आपण ह्या भाकरीबरोबर खाऊ शकतो. जर तुम्हाला बाजरीची भाकरी जर चालत नसेल तर अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्ही करून पहा. अजिबात बाधत नाही आणि न चालणाऱ्यांनासुद्धा आवडेलसुद्धा आणि पचेलसुद्धा. तर बघा आता ही चटणीसुद्धा आपण या भाकरीबरोबर खाऊ शकतो. तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून पण सांगा. अगदी करायलाही छान आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी ही भाकरी बघा. सहज तुटते, मस्त खरपूस आणि खमंगसुद्धा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.